what we call as stress, right? You have heard about this word stress. Physics मधला नाही, right? Biology मधला stress तुम्ही ऐकलंय का? शब्द तरी ऐकलंय का? तुम्हाला आहे का नाहीये हा विषय नाहीये. तुम्ही शब्द ऐकलाय का? Yes or no? All of you have heard stress. मराठीत त्याला काय म्हणतात? ताणतणाव. सर तुम्ही जेव्हा छोटे होते, तुम्ही होते ना छोटे करते, तर तेव्हा तुम्ही कधी हा ताण तणाव हा शब्द तुम्ही ऍज अ चाइल्ड कधी ऐकला होता? आणि कधीच नाही. मग ते आता पण त्यांनी म्हणजे फक्त तुम्हाला जो काही ताण दिलाय तो दिला, स्वतः काही घेतलेला नाही. सो बेसिकली टॉकिंग अबाउट स्ट्रेस, नेक्स्ट प्लीज, राईट, दिस इज समथिंग विच वी आर फेसिंग मतलब ऑन डेली बेसिस. म्हणजे रोज असं काहीतरी आलं असं काही आपल्याला कसं तरी होतं, बापरे व्हॉट इज हॅपनिंग. आप किसको भी जाके पूछो कि हाउ आर यू फीलिंग टुडे, तर यू विल फाइंड देयर आर टू आंसर्स. मतलब इफ यू जनरली आस्क बॉयज काय चाललंय, निवांत. अँड इफ यू जनरली आस्क गर्ल्स, लय अवघड बाबा, तर यू विल फाइंड मतलब नाही का, यू आस्क ओल्डर पीपल, म्हणजे नाही का जे थोडेसे म्हातारे वगैरे, त्यांना जाऊन विचारा कसं चाललंय, ते पण म्हणतात लय अवघड. इफ यू आस्क मोर ओल्डर पीपल, कंबर दुखती समोर गुडघे दुखत आहे की नाही, ते असं म्हणते हा वेगळा विषय झाला. पण ऍज यंग जनरेशन तुम्ही पण असं म्हणताले अवघड आहे, दॅट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आप जाके पूछो किसको भी कसं चाललंय, एवरीवन विल टेल, मतलब लाइफ हैज बिकम डिफिकल्ट. यू टेल देम योर प्रॉब्लम, दे विल टेल देयर प्रॉब्लम. नो वन विल टेल यू सोल्यूशन. आप किसको जाके बोलो आमच्याकडे असे एवढेच आहे, आमच्याकडे तर काय तुला काय सांगू. किसको आप बोलेंगे, कोई लेडी दूसरी लेडी बोलेंगे माझं डोकं दुखतंय, फक्त डोकं दुखतंय, माझं पोट पण दुखतंय. सोल्युशन देणार नाही. प्रॉब्लेमला आपल्याकडे काय आहे, प्रॉब्लेमला सोल्युशन देतो का आपण? नाही, शक्यतो नाही, व्हेरी रेअरली. ऐकायचं पण नसतं बऱ्याच वेळेला. म्हणजे एखादा जेव्हा दुसऱ्याला प्रॉब्लेम सांगतो ना, त्याला फक्त एवढंच अपेक्षित असतं त्याने ऐकावं आणि त्याने सांगावं तू खूप बिचारा आहे. तो सोल्युशन सांगत असेल ना तर ते काय ऐकायचं नसतं. एखादं म्हटलं ना मला टेन्शन आहे, उद्या परीक्षा आहे, मग एखादं म्हटलं अभ्यास कर, तू ठेव मग, राईट. सो मोस्ट ऑफ द टाइम्स as I told, मतलब नहीं क्या, you are interested in having that stress. We have learned to live with that stress. Next please, right? So we all have different kinds of stresses in our life, right? असा आजकाल अशा प्रकारचे स्ट्रेस खूप वाढलेले आहेत, राईट. आय रिमेंबर म्हणजे आमच्या तिकडे 2-3 सुसाईड झाले मधल्या काळामध्ये. कोणाला विचार काय झालं, ते काय असं मुलीचा मॅटर, राईट. म्हणजे मुलाचा पण असू शकतो, एवढे मुलीचा मॅटर म्हटलं हेच असलं फक्त, राईट. नॉट लाईक दॅट, बट देन यू विल फाइंड दॅट द स्ट्रेसेस विच वी हॅड इन आवर टाइम्स, म्हणजे आमच्या टाइमला कोणते होते, नेक्स्ट प्लीज, वी हॅड डिफरंट काइंड ऑफ स्ट्रेस, राईट. पण असं आजकाल कोणाला स्ट्रेस येत नाही. म्हणजे मी कधी कधी एखाद्या शाळेला वगैरे अप्लाय करतो की मी तुमच्याकडं एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंटचं लेक्चर घेऊ, ते नाही, आमच्या मुलांना एक्झामचं स्ट्रेस टेन्शन नाही काही. Right. So next please. So basically when we are talking about stress, we have accepted that stress is a natural part of our life. We all have accepted. शिकवलंय ना, म्हणजे असं आपण ऐकलंय, जिंदगी में कभी खुशी, अहो पिक्चर पण बघितली तुम्ही, जुनी पिक्चर मध्ये एकदम जुनी झाली जरा ती आहे ना, कोणती पिक्चर होती, कभी खुशी कभी गम, एक नाही. म्हणजे आजकालच झालंय बहुत गम कभी कभी खुशी. But you will find, म्हणजे नाही का, people have taught us, म्हणजे people have been teaching us that this stress is going to be part of your life, throughout your life. You see, a small kid, तुमको थोड़ी इंग्लिश समझती, हाँ, a small kid, right, if he is playing मतलब around, नाही इकडे तिकडे हिंडतोय, पळतोय, इकडे तिकडे जातोय, नाही का, खूप आरडाओरडा करतोय, घरचे सगळे ओरडणार, गप बस नीट येतो तू, है ना. पण रडत असेल ना मग सगळे काय झालं, म्हणजे काळजी आपल्याकडे कधी घेतली जाते, जेव्हा आपल्याला काय असतं, टेन्शन. जेव्हा समोरच्याला काय असतं, टेन्शन. म्हणजे अटेन्शन हे आपल्याला कधी मिळतं, जेव्हा आपल्याला काय आलं असेल, टेन्शन. तसं कोणी विचारत नाही. तुम्हाला विचारलं कोणाला टेन्शन आहे का, तर असतं सगळ्यांना, पण कोणी हात वर करून सांगणार नाही मला आहे म्हणून, आहे ना. जसं काय HIV विचारलं कोणाला आहे का, कोणी म्हणणार नाही. म्हणजे एव्हरीवन हॅज समथिंग ऑर द अदर इज गोइंग ऑन इन देअर माइंड, बट नो वन विल एक्सेप्ट. कॅन एनीवन इन दिस हॉल सिटिंग कॅन रेज देअर हँड अँड से दॅट आय एम सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, मला खूप स्ट्रेस आहे आयुष्यात, कोण हात वर करून सांगू शकतं? कोणीच नाही सर. बघा तुम्ही पाठवून कोणच नाही, उभं बोलवलं मला तुम्ही, राईट. म्हणजे ते कसं आहे, आता यांचा प्रॉब्लेम असा आहे की समजा एखाद्याने उचललाच हातवर केलाच, मला स्ट्रेस विचारला, हाऊ मेनी ऑफ यू आर सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, दिस गर्ल शी रेजेस द हँड, मला स्ट्रेस आहे, सगळे तिच्यावरून तुला
कोणामुळे स्ट्रेस आहे असं नाही विचारलं म्हणते लोक. कोणाला स्ट्रेस आहे? तुझ्यामुळे आम्हाला आहे, आमच्यामुळे तुला कुठून आला? People are not ready to accept that it is a part of their life. It has come into their life. We have accepted it as natural. We are not ready to accept that we are suffering from stress. Unless you accept that you are suffering from stress, you will not do anything to elevate it. Will you? You will not do. Unless you know that you are suffering from a particular disease, will you take a tablet? No. If tomorrow I bring some tablets and I give it to her, hey, TB ची tablet है, ती घेईल का? ती घेईल का? नहीं. Unless she knows that she is suffering from TB. आप डॉक्टर के पास जाओ, डॉक्टर पहले डायग्नोस करते हैं डिजीज, है ना? आप डॉक्टर पूछ रहे हैं काय होते हैं, कसरी होते हैं. एक आपल्याकडे तो जागतिक आजार आहे. प्रॅक्टिकल वगैरे चालू असेल काही सर मग कसरी होते. नेमकं काय होतंय? यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. मग ते नेमकं विचारावं लागतं की व्हॉट इज हॅपनिंग, नाही का? मग ते नेमकं सांगावं लागतं ना. डॉक्टर डायग्नोस करतो, येस ऑर नो, येस ऑर नो. तुम्हाला कसं तरी होतं का नाही, हो विषय नाही चालला. डॉक्टर डायग्नोस करतो का नाही की काय होतंय, येस ऑर नो? अहो मॅक्झिमम मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर येसच असणार आहे. तुम्ही विचार नका करू. मी येस और नो विचारला काय पटकन म्हणायचं येस, पुढे चालायची गाडी. नो असलं की मी तुम्हाला सांगन येस और नो. इफ यू गो टू अ doctor asks you what is happening, then he does some tests, then he diagnoses the disease and then he gives you medicine. Yes or no? Yes. असं देत नाही ना डॉक्टर. अशी मेडिसिन घेऊन जा का तुमच्याकडे उस्मानाबाद मध्ये अशी कोण डॉक्टर आहेत? असं कोणी पेशंट आला ना, आमच्याकडे नगरमध्ये नाही, किंवा पेशंट आला तर टायफॉइड, निमोनिया असं आहे की असं नाही ना. डायग्नोस करावं लागतं ना. आपके पास कोई रोग है, अब काय झालं मी नाही सांगणार. अब समोरच्याने काय व्हॉट हॅपेंड, तू कळणार मी सांगणार नाही. आता सांगणार नाही तर कळणार कसं? Unless you diagnose that it is coming into your life, will you do anything to take it out from your life? You cannot do anything. Stress is something, next please, we have considered it as our part of life. You talk to people, आप स्कूल जाके बोलो मेरे को ये टेंशन है, मेरे को वो टेंशन है, हमारे घर में ऐसा है, हमारे यूनिवर्सिटी में ऐसा है, हमारे सर ऐसे, हमारे मॅडम ऐसे है, हमारा सिलेबस ऐसा है, सब बोलेंगे आमच्याकडे तसं एवढं असतंच आहे की नाही. म्हणजे आयुष्यात तर एवढं तर असतंच. आयुष्य नेहमी आपण आनंदी जगू शकत नाही. गाणे होते मेरा जीवन, सर्वांना माहित असं मेरा काय ते कोरा कागज. कोण कोण म्हटलं? अरे जुन्या काळातलं का तसं काही झालंय तुझं? ते गाणं होतं का, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, जो लिखा था पुढे सांगणार आहे पाठ नाही केलं. जो लिखा था आंसुओं के संग बह गया, असं काहीतरी होतं. मग किती चांगलं, म्हणजे प्लेन झालं परत लिही. You can again start your life. So you can start your life at any point of life. At any point of life you can start your life. You thought this way, now you are thinking in this way. It is only when you are going to change your perspective of thought that your life will change. You are trying to change your life by finding change somewhere else. हा ही एकदा बदलली का माझं आयुष्य सुखी होईल. ही बदलतच नाही. ही सुखासुखी माझं वाटोळं. असं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कोणी ना कोणी असतं. 1%, 2%, 3% जेवढे लोक तुमच्या लाईफ मध्ये तसे तेवढं तुमचं लाईफ स्ट्रेसफुल. Right? Stress is something which we have accepted. We all, next please, we all have accepted that it is a part of our life and we are trying to manage it. म्हणजे कधी कधी our culture actually sometimes you think it is very good because we don't manage stress. म्हणजे which things you manage? You have a lot of money, so you manage that money. खूप पैसा आहे, मग तुम्ही काय करणार? मॅनेज करणार. थोडा पैसा म्युच्युअल फंड मध्ये टाकणार, थोडा पैसा लँड मध्ये टाकणार, थोडा पैसा FD करणार, असं काहीतरी. म्हणजे आपल्याला पुढं मागं लागेल. लोक मॅनेज करतात. या माणसाला मॅनेज करा, त्या माणसाला मॅनेज करा, याचं ओळखीचं कोण भेटतंय का मग बघा. राईट? मग ते मॅनेज काय होतंय का? म्हणजे इन फ्युचर त्याचा यूज झाला पाहिजे.
कोणती गोष्ट मॅनेज करता तुम्ही जी तुम्हाला पुढं कामाला येईल? तुम्हाला वाटतं स्ट्रेस तुम्हाला कामाला येईल? असतं पण काही लोक असतात म्हणजे ते सांगतात टेन्शन पाहिजे माणसाला, टेन्शन. म्हणजे मी एका शाळेवर लेक्चर दिलं, स्ट्रेस मॅनेजमेंट, एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट. 1.5 तास लेक्चर झालं आणि ती एक लेडी टक 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 येते सँडल घालून. ते आले माझ्याकडे, सर युअर लेक्चर वॉज व्हेरी नाईस, थँक्यू थँक्यू. माझ्या मुलाला काही टेन्शनच येत नाही म्हटलं बाबू. आता मी लेक्चर घेतलं स्ट्रेस मॅनेजमेंट, ती मला म्हणे माझ्या मुलाला टेन्शन नाही. व्हॉट इज दिस? सम पीपल हॅव टॉट अस. सांगावं लागतं, ओरडावं लागतं, असं करावं लागतं, तसं करावं लागतं. थोडं टेन्शन आयुष्यामध्ये घ्यावंच लागतं. तुम्हाला काय वाटतं असं? म्हणजे तुम्हाला जर म्हटलं स्ट्रेस हा विष आहे, इट्स पॉइझन ना, इट्स पॉइझन. मग तुम्हाला म्हटलं दिस इज पॉइझन, थोडं घे, थोडं थोडं घ्या ना, तू घ्या ना थोडं, थोडं चालतं ना, एवढं एवढं ऐक थोडं पण नाही चालत. म्हणजे वी डोंट हॅव टू मॅनेज स्ट्रेस. म्हणून तुम्ही माझं जर सेशन पाहिला, मी लिहिलं होतं, इट इज नॉट स्ट्रेस मॅनेजमेंट, इट इज स्ट्रेस बस्टिंग. वी डोंट वॉन्ट स्ट्रेस इन आवर लाईफ. वी डोंट वॉन्ट टू मॅनेज दॅट. We don't want to keep it for later on. Some people they keep stress with themselves and they pass it on. त्यांना वाटतं आम्ही ते मॅनेज केलं. मला टेन्शन आलं की ते दुसऱ्याला टेन्शन द्यायचं. एखादं तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप टेन्शन द्यायचं, लक्ष घ्यायचं, त्याच्या आयुष्यातले टेन्शन आहे. You are getting my point. So we are not supposed to manage stress. We are supposed to burst the stress of life. Next please. Right. So basically, next please. As I told, next please. Right. Next please. Some people have not this. मतलब नहीं क्या? Some stress is good. तुम्ही Google जरी केलं ना, तर Google वर पण लिहिलं असतं. Use stress and distress. Stress which is in small amount that is good, and stress which is in large amount that is bad. ही कोणती पद्धत आहे? म्हणजे तुम्हाला म्हटलं स्ट्रेस म्हणजे काय? विष. मग विष थोडा दिल्यावर चालतो का? नाही. Someone is doing practical. Suppose one of your students is looking under the microscope. He is looking under the microscope. बघतो त्याचं. पण आता डायरेक्टर साहेब आले तिथं, म्हणजे तो बघत होता आधी पण, दिसत त्याला ग्रॅम निगेटिव्ह रॉड. आणि मग सरांना समजा आज वेळ मिळाला, लॅब मध्ये गेले ते, आणि तिथं तो करतोय आणि सर तिथं म्हणत काय दिसतंय रे? मायक्रोस्कोप मोठा ग्रॅम निगेटिव्ह रॉड. म्हणजे आतापर्यंत तो कसा व्यवस्थित बघत होता, पण ते सर गेल्यामुळे त्याला काय आलं? स्ट्रेस. मग आपण कोणत्या धर्तीवर असं मान्य केलेलं आहे की थोडासा स्ट्रेस असला की माणूस जास्त काम करतो? असं काहीच नाही. तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल ना की असं थोडा स्ट्रेस गरजेचं आहे, ते खूप चुकीचं आहे. इट्स नॉट लाईक दॅट. यू डोंट नीड स्ट्रेस इन युअर लाईफ टू वर्क एफिशियंटली. इफ यू वॉन्ट टू वर्क एफिशियंटली यू नीड टू हॅव अ स्ट्रेस फ्री लाईफ. नेक्स्ट प्लीज. राईट. सो डोंट गो ऑन दिस. नेक्स्ट प्लीज. राईट. सो बेसिकली नेक्स्ट प्लीज, वन नेगेटिव्ह थॉट विच यू हॅव इन युअर माइंड इज गोइंग टू गिव्ह टू thousands of negative thoughts in a life. Sometimes matlab you just be with yourself, you just sit at a place and you try to see what you are thinking. Most of the time you are thinking negative. You don't think positive. है ना? मतलब suppose इधर बैठे हैं तुम और आग लग गई इधर उधर, फायर एक्सटिंग्विशर पण नाही आणि सगळीकडे आग लागली नाही का, मग तुमच्या मनात वेगळे विचार येतात नाही का? आता कसं होणार? माझं लग्न पण नाही झालं. असं वेगळे विचार येतात. दुसऱ्या लोक म्हणणार वॉटेवर, मग माझा चेहरा खराब होईल, वॉटेवर असे वेगळे विचार येणार. म्हणजे नाही का, असे ते त्यालाच काय, माझ्या आई वडिलांकडे कोण बघणार, असं पण कोणाच्या मनात येऊ शकतं. समजा मनात ते असले तर, आहे की नाही? ज्याच्या मनात असा विचार येईल ना, मी इथून बाहेर कसा जाईल, तो बाहेर पडणार. त्यावेळी तो विचार करण्याची ती वेळच नव्हती ना. विचार आपल्याला कोणता करायचा होता दॅट टाइम, की हाऊ आय विल व्हॉट यू कॉल इज मूव्ह आउट ऑफ दिस पर्टिक्युलर हॉल. दॅट इज वन थिंग विच आय एम सपोज टू थिंक अबाउट. बट यू थिंक सो मेनी थिंग्स. यू थिंक नेगेटिव्ह थिंग्स सो फास्ट, है ना? मग एक लक्षात येत, लोक कधी कधी विचारतात माझ्या मनात विचार जे चालले ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी कसे ओळखायचे? सिंपल आहे, पटपट 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 आला निगेटिव्ह, एकदम हळू येईल ना, तो कसा असतो? पॉझिटिव्ह, है ना? तुम्हाला जर समजा मी आता जाताना सांगून गेलो की ते उस्मानाबाद मध्ये इकडं तिकडं खूप चोऱ्या व्हायला लागले, रात्री दार बंद करत झोपत जा नाही का, ती टोळी आली आहे ना, मग तुम्ही म्हणता काही सांगतो ते व्हॉट्सअपला काही येतं, पण तरी रात्री झोपताना एकदा तरी कडी चेक करतो. येस और नो? पण तुम्हाला मी सांगितलं ते उस्मानाबाद मध्ये 4 चांगले लोक आले, ते घरी 10,000 रुपये ठेवून जातात.
फक्त कडी ओपन ठेवा. ओपन ठेवणार नाही. ठेवणार का तुम्ही? नाही. मग तेच माणूस होता, तीच गोड सांग होतं, पण जी निगेटिव्ह होती त्याच्यावर कसा विश्वास ठेवतो तुम्ही लगेच? आप देखो 4 लोग बैठ रहेंगे ना, किसकी बुराई करते रहेंगे ना, आप इमिजिएटली हो का सांग ना काय काय. आणि कोण ते चांगलं सांगत असा ना, ही इज व्हेरी गुड, हा माहिती ना. आणि अजून 2-3 गोष्टी चांगल्या तुम्ही नका सांगू, माहित आहे मी सांगू तुम्हाला काय ते. You're getting my point. मतलब if it is negative, right, it comes fast. Tomorrow if I tell that this particular guy, what is a good name? Rohit. Rohit. You start thinking you will become president of India tomorrow. त्याला वाटतं MSc होती का नाही माहित नाही. त्याला म्हणणार नाही, तू विचार कर की तू प्रेसिडेंट होणार. मग तो बळबळ विचार केल्यावर ते म्हणायचं MS सर्टिफिकेट दिसतो असं थोडा A+ दिसला असं. मग त्याला असं वाटतं की मी इलेक्शन काहीतरी नाही का कुठेतरी नॉमिनेट झालो, मग मी तिकडे गेलो. त्याला खूप वेळ लागणार, कारण तो थॉट कसा आहे पॉझिटिव्ह. यू विल फाइंड इफ यू आर सिटिंग विथ युअर सेल्फ, इफ यू आर थिंकिंग नेगेटिव्ह यू थिंक व्हेरी क्विकली, and if you are thinking positive you think very slowly. Check your thoughts. How many times you go and check your thoughts? You never. We have never taught. We were taught how you look you should be bothered. आपल्याला शिकवलं ना, आपण कशी दिसतो ते बघितलं पाहिजे. आपण निघताना आरशात एकदा तरी बघतो, बरोबर. आतमध्ये काय चाललंय याच्यावर कधी आपण बघितलं नाही, कधीच नाही, शिकवलंच नाही कोणीच कधीच. की इट इज व्हॉट इज गोइंग ऑन इनसाइड यू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज गोइंग ऑन आउटसाइड यू. बट वी हॅव बीन नेव्हर टॉट दॅट व्हॉट इज गोइंग ऑन इनसाइड मी इज अंडर माय कंट्रोल. I have been always taught that whatever is happening with me is because of something which is happening outside. You know, you feel hot because it is hot outside. You feel bad because someone spoke bad to you. You know, you feel angry because someone made you angry. You know, you are not feeling good because someone is not making you feel good. म्हणजे whatever is happening with you is not because of you, is because of others. मग माझ्या आयुष्यात जर सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांमुळेच होणार असेल तर माझं अस्तित्व काय आहे, हा प्रश्न मला कधी पडला का नाही, असा प्रश्न आहे. नेक्स्ट प्लीज. राईट. सो बेसिकली one negative next घे. one negative thought will give you thousands of negative thought and then you are bothered. म्हणजे काय चाललंय लाईफ मध्ये sometimes. मतलब it is very difficult. तुम्ही बघा 5 मिनिटं डोळे बंद करून शांत बसून स्वतःबद्दल विचार करणं सगळ्यात जगातली अवघड गोष्ट आहे. व्हेरी डिफिकल्ट. यू कॅन टॉक अबाउट अदर्स hours together but about yourself very less. Next please. Right. So basically next please. Whether it is your mind or whether it is your body, मतलब next please. We had been earlier thought, मतलब if you have a healthy body you will have a healthy mind. असं आपल्याला शिकवायचे. म्हणून ते खेळाचे तास वगैरे सुरू झाले त्या शाळांमध्ये. स्पोर्ट्स सुरू झाले. का सुरू झाले? कारण त्यांना वाटलं मुलं खेळत नाही म्हणून त्यांचे माइंड चांगला राहत नाही. आता उलट झालंय सर. आता माइंड चांगले राहत नाही म्हणून तब्येती खराब होतात. 80% आजार जे लोकांना होत असतील ते फक्त सायकोलॉजिकली असतात असं म्हणणं आहे. So, do we really take care of our mind? That is our next question. So, there is a two-way communication. Whether it is a mind or whether it is a body, right? These have to be controlled and they are controlling us. What is an emotion, right? You see, मतलब most of the times when you get angry, है ना, आपलं जेव्हा असं खूप चिडचिड होते, खूप राग येतो, खूप बोलतो पण काय. घरी समजा कोणाचं भांडण झालं नाही काय, 2 काकांचं भांडण झालं, मावशीचं आत्याचं भांडण झालं, कोणाच तरी 2 नाही का सासू सून म्हणणार नाही मी, राईट. म्हणजे ते एकदम वेगळ्याच लेवलचं भांडण असतं ते. पण समजा दोन कोणाच तरी भांडण झाल्यामध्ये खूप काही पण बोलतात एक भांडण. आता मी शिव्या देत नाही. मग ते खूप भांडण झालं का मग ते म्हणतात मला ऍक्च्युली ते असं एवढं बोलायचं नव्हतं पण ते काय झालं रागाच्या भरात बोलून गेलो. आय एम सॉरी. कुछ लोक तो झापडला तुला काय ठाय आणि नंतर थोड्या म्हणतात मग मारायचं मुझे